नमस्कार मराठी रसिक श्रोते हो. ग्रामीण कथांची मेजवानी यामध्ये आपले स्वागत आहे. कथा पारू, एक अतूट प्रेमकथा. श्रोते हो, कथेच्या दुसऱ्या भागात आपण ऐकले होते की बजरंगाच्या मनात सुडाची भावना चांगलीच पेटली होती. त्याने शिवा व पारूला तुम्हाला बघून घे अशी धमकी देखील दिली होती. आता ऐकूया कथेचा तिसरा भाग. बजरंगाच्या धमकीने शिवा मनातून चांगलाच हबकला होता. कारण बजरंगा हा श्रीमंत बापाचा बिघडलेला मुलगा होता. पैशाच्या बळावर तो काहीही करू शकत होता. सुडाने पेटलेला बजरंगा शिवाचे काही बरे वाईट करायला मागे पुढे पाहणारा नव्हता आणि म्हणूनच शिवाला बजरंगाची धास्ती लागली होती. परंतु पारूचा विचार येताच शिवा पुन्हा सुखावत असे. पारूला एका नराधामाच्या तावडीतून सोडवून त्याने सत्कर्मच केले होते आणि त्या सत्कर्माचे फळ म्हणून जर त्याच्या जीवाचे काही बरे वाईट होत असेल तर तो स्वतःला धन्यच समजू लागला होता. काही हो, परंतु मी एक नेक काम केलं याचं थोर समाधान शिवाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं आणि त्या समाधानातच तो घरी परतला. आज कमलापुराचा आठवड्याचा बाजार असल्याने पारूचा खेळ पाहायला तुफान गर्दी जमली होती आणि नेहमीप्रमाणे आजही गर्दीवरून सरसरणारी पारूची नजर शिवावर स्थिरावली व नेहमीप्रमाणे ती गालातल्या गालात खुदकन हसली. आज मात्र तिला बजरंगा कुठेच नजरेस पडला नाही. त्यामुळे पारू आज विलक्षण खुशीत होती. त्याच खुशीत ती तारेवर चढली आणि खाली वाजणाऱ्या ढोलाच्या तालावर तारेवरून पुढे मागे चालू लागली. तिचे ते कसब सर्वच अगदी आश्चर्याने पाहत होते व पारूही अगदी देहभान हरपून आपले कौशल्य पणाला लावत होते. पारूचा तो तारेवरचा खेळ पाहण्यात सर्व बाजारी मंडळी गर्क असताना अचानक पारूच्या एका करुण किंकाळीने पाहणाऱ्याला क्षणभर काय झाले ते काही समजेना आणि काही काळाच्या आत त्या कर्कश किंकाळीबरोबर पारू त्या 10 ते 15 फूट उंचीच्या तारेवरून धाडकत जमिनीवर कोसळून निश्चित पडली. जो तो आहे त्या स्थितीत उभा राहून पारूची ती अवस्था पाहत होता. अचानक तिला काय झाले, कशामुळे ती एकाकी खाली पडली, कोणाला काहीच समजेना. शिवाला सुद्धा एक क्षणभर काय झाले काहीच कळेना. तो सुद्धा तारेवरून पडलेल्या पारूकडे एकटक पाहत होता. अव, माझ्या अक्काला काय झाले बघा की. माझी अक्का काय कशी बोलना, कोणीतरी बघावं तिला. पारूच्या छोट्या भावाच्या रडण्याने आणि ओरडण्याने शिवा भानावर आला व धावतच तो पारूजवळ गेला. पारूच्या डोक्याला भली मोठी जखम झाली होती आणि त्या जखमेतून भळाभळा रक्त वाहत होते. आपल्या खांद्यावरच्या कपड्याने शिवानी प्रथम पारूची जखम आवळून बांधली. त्याबरोबर वाहणारे रक्त थोडेफार कमी झाले. कपडा बांधताच आपल्या बळकट हाताच्या साह्याने निश्चित पडलेल्या पारूला शिवाने अगदी अलगद उचलले आणि तिला घेऊन धावतच तो तेथील एका छोट्या दवाखान्यात गेला. एरवी कमलापुरात दवाखाना हा नाहीच, परंतु आज बाजाराचा दिवस असल्यामुळे तालुक्यातून एखाद दुसरा डॉक्टर कमलापुरात येत असे. डॉक्टरांच्या प्रयत्नाने थोड्या वेळाने जेव्हा पारू शुद्धीवर आली तेव्हा डॉक्टरांनी तिला तारेवरून कशी पडलीस म्हणून विचारणा केली. त्यावरती डॉक्टरांना म्हणाली, मी जेव्हा तारावर चढून चालत होती तेव्हा एकाकी कुठनं तरी सू करत एक मोठाला दगड माझ्या डोसक्यावर आदळला आणि त्या दगडाच्या मारानंच मी खाली पडले. पारूच्या डोक्याला मलमपट्टी करून तिला आधार देत शिवा तिच्या पालापर्यंत आला. शिवाच्या रूपाने एक देव माणूसच आपल्या पोरीला वाचवायला आला म्हणून संतू डोंबाऱ्याने शिवाचे आभार मानले. संतूची ती भावना साहजिकच होती, कारण एवढ्या सगळ्या गर्दीतून फक्त शिवाच पारूच्या मतीला धावला होता आणि पुन्हा एकदा एक नेक काम केल्याचं समाधान शिवाच्या चेहऱ्यावर झळकत होतं. थोड्या वेळाने पारू व संतू डोंबाऱ्याचा निरोप घेऊन शिवा घरी जाण्यास निघाला. त्यावेळी हळूहळू अंधार वाढू लागला होता आणि पारूला दगड कोणी मारला असेल
या विचारांची काहूर देखील बाहेर वाढणाऱ्या अंधाराप्रमाणे शिवाच्या मनात वाढू लागलं होतं व याच विचारात तो पांदीतून अंधाराच्या हिशोबाने वाट काढत चालला असता पांदीच्या कोपऱ्यातून कोणाचे तरी अस्पष्ट शब्द शिवाच्या कानी आले. त्याबरोबर त्याचे कान टवकारले गेले. तो कानुसा घेत हळूहळू आवाजाच्या दिशेने पुढे सरकू लागला. आता त्याला तो अस्पष्ट आवाज स्पष्टपणे ऐकू येत होता. मालक, काम अगदी बैजवार झालं बघा. कोणाला काही संशय तर आला नाही ना? आणि या आवाजाबरोबर शिवा दचकलाच, कारण तो आवाज बजरंगाचा आहे हे शिवाने अगदी चांगलेच ओळखले. संशय? याड लागलं का खुळ मालक? अहो, तो डोंबारणीचा खेळ चालला होता तेव्हा मी लांबच उभा होतो आणि तिथनंच एका दगडाच्या रट्ट्यातच तिला खाली लोळवलं. ती डोंबारीण जेव्हा खाली पडली तेव्हाच मी तिथनं सटकलो. शाबास सर्जा, पण तुला कोणी बघितलं तर नाही ना? अजाबात नाही, सर्जा मिशीवर ताव मारत म्हणाला. आता मात्र शिवाला अगदी उघडपणे समजले की पारूला दगड मारून घायाळ करणारा हाच तो बजरंग आहे. आणि त्याबरोबर शिवाचा चेहरा रागाने लाल झाला. कपाळाची शीर धाड धाड उडू लागली. हाताच्या मुठी आपोआप आवळल्या गेल्या. अख्ख्या गावात शांत स्वभावाचा म्हणून ओळखला जाणारा शिवा आज मात्र रागाने संतापला होता. आणि बजरंग्या, मी तुला आता जित्ता ठेवणार नाही. तू एका गरीबाच्या जीवावर उठलास, मी तुला खलास केल्याबगैर राहणार नाही, म्हणत शिवाने धावत जाऊन बजरंगाला धरून खाली जमिनीवर आपटले. अचानक झालेल्या हल्ल्याने बजरंगा पुरता बावरला होता. थोड्याच वेळात त्याने स्वतःला सावरले. तोवर बजरंगाचा साथीदार सर्जाही सावरला गेला होता. आपल्या मालकाला शिवाने उचलून आपटताच सर्जाने जवळच असलेल्या झाडाची एक मनगटा एवढी फांदी मोडली. फांदीला असलेला पाला त्याने हातानेच ओरबडला आणि बजरंगावर पडलेल्या शिवाच्या पाठीवर त्या ओल्या फांदीच्या काठीचे दणके मारायला सुरुवात केली. ओल्या काठीचा दणका पडताच शिवा कळवळला. त्याच्या हाताची पकड सैल झाली. तेवढाच मोका मिळताच विजेच्या चपळाईने बजरंगा उठून उभा राहिला व सर्जाच्या हातातील ती काठी घेऊन तो गोराप्रमाणे शिवाला झोडपू लागला. हरामखोरा, मला जिवंत ठेवणार नाही म्हणतोस काय? आता बघ कोण जिवंत राहतंय आणि कोण मरतंय ते. तुझ्या तर आईला. आणि त्याने शिवाला एक घाणेरडी शिवी हसवली. शर्यतीला जुंपलेल्या बैलाला ज्याप्रमाणे झोडपतात त्याप्रमाणे बजरंगा शिवाला झोडपत होता. तो अजून किती वेळ मारणार होता कुणास ठाऊक, परंतु शिवाचे नशीब बलवत्तर होते आणि म्हणूनच की काय त्या पांदीतून काही जणांच्या मोठमोठ्याने बोलण्याच्या आवाजाने बजरंगाचे हात जागीच थबकले. त्याने हातातील काठी दूर भिरकावली आणि सर्जासहित तो अंधारातून पळून गेला. श्रोते हो, शिवाचे पुढे काय झाले? तो रात्रभर त्या पांदीतच पडून होता का, की घरी गेला? या सर्व प्रश्नांची उत्तरे ऐकण्यासाठी ऐकूया कथेचा पुढील भाग. जय हिंद, जय महाराष्ट्र.